नमस्कार, मी संदेश साळुंके लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत। उद्या आहे हनुमान जयंती, तर तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज सकाळी मला फोन आला होता आमचे मित्र चित्रकार अक्षय मिस्त्री यांचा, गव्हाणे गावचे आहेत ते, गव्हाणे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथील ते चित्रकार आहेत। आणि त्यांचा एक संकल्प आहे की या हनुमान जयंतीला एक सुंदर चित्र काढावं, आणि ते पण नदीच्या मधोमध दगडावरती चित्र काढणार आहेत। आणि ही नदी कुठची आहे, ती नदी आहे गंड नदी। कणकवली आणि वागदे गावाच्या मधोमध जी गंड नदी आहे त्या ठिकाणी मस्त मस्त दगड आहेत, त्या ठिकाणी उभादेव म्हणून एक ठिकाण आहे, आणि त्या ठिकाणी अप्रतिम असं निसर्ग आहे, आणि त्या ठिकाणी मोठमोठे पाषाण आहेत दगड। तर त्या दगडावरती ते हनुमानाचे चित्र रंगवणार आहेत। आता ते चित्र बघायला मी चाललोय कणकवलीला, म्हणजे वागदेला चाललोय, आणि त्या ठिकाणी जाऊन आपण या संपूर्ण कशा प्रकारे चित्र रंगवले ते बघूया, आणि तिथून आपण त्या संपूर्ण कार्यक्रमाचं म्हणजे संपूर्ण त्याचं जे चित्राचं हे म्हणजे त्यांनी कशा प्रकारे चित्र काढलं आणि तो संपूर्ण परिसर कसा आहे तो तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून दाखवेन। तर आता मी चाललोय कणकवलीला, कणकवलीच्या बाजूला वागदेला चाललोय, आणि त्या ठिकाणी जाऊन आपण या संपूर्ण त्यांच्या उपक्रमाचा आनंद घेऊया। आता आपण आलोय उभादेवकडे, आणि सुप्रसिद्ध चाळा उभादेव वागदे। तर आता आपण बघतोय निसर्गरम्य ठिकाणी असलेला उभादेव वागदे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। आणि आता आपण खालच्या बाजूला आहोत, आणि इथून आपण खाली उतरल्यानंतर तिथे त्या ठिकाणी चित्र चालू आहे, आपण त्या ठिकाणी जाऊया आणि नदीमधलं सुंदर असे चित्र बघूया। मुंबई गोवा हायवेच्या एकदम बाजूला असलेलं देवस्थान आहे, सुंदर छान वाटतं। आणि मुंबई गोवा हायवेच्या एकदम बाजूला असलेलं हे मंदिर म्हणजे देवस्थान आणि निसर्गातलं देवस्थान उभादेव, छान। आणि या ठिकाणी वेगवेगळे नवस पूर्ण होतात। इकडे घराचा नवस झाला म्हणून घर केलंय, पाळणी आहेत, कोणाचा हाताचा प्रॉब्लेम आहे, ज्यांची ज्यांची जसे जसे प्रॉब्लेम आहेत तसे तसे प्रतिकृती या ठिकाणी नवस पूर्ण झाल्यानंतर देवाला अर्पण करतात। इकडे आहेत, तिकडे सुद्धा पाळणी बांधली आहे सगळी। तर आता आपण जाऊया उभादेवकडून नदीमध्ये, या ठिकाणी ते चित्र रंगवत आहेत, बघूया कसं चित्र आहे ते। आणि हे चित्र बऱ्यापैकी राहणार आहे, म्हणजे नदीमध्ये असलं तरी ते चांगल्या कलरने बनवलेलं आहे, बघूया कुठच्या कलरने, चांगल्या क्वालिटीच्या कलरने बनवल्यामुळे पुढचे काही वर्ष ते नक्की राहील। आता आपण इथून नदीमध्ये चाललोय, तर आता मी आलो नदीमध्ये। हे बघा, तर हे चित्र बघा, हे आता यांनी इकडे रंगवलंय, आणि तिकडे आता राम राम श्रीराम सगळ्या दगडांवरती लिहिणार आहेत ते। आणि हे आपले हनुमान, मस्त चित्र तयार झालंय बजरंगबलीचं, आणि इकडे दगडांवरती श्रीराम। आणि हा एरिया बघा, मस्त एरिया आहे, खरोखर असं वाटतं की राम सेतू आहे नदीच्या मधोमध, आणि हे राम सेतूचे दगड आहेत असं भास होतो। आपण आता गंड नदीमध्ये आहोत, कणकवलीची गंड नदी, आणि समोर आहे ते गंड नदीचं म्हणजे आपल्या हायवेचं पूल, आणि आपला सुप्रसिद्ध देवस्थान उभादेव। उभादेवच्या इथेच हे चित्र रंगवण्यात आलेलं आहे। 2025ची हनुमान जयंती निमित्त हे चित्र रंगवलेलं आहे, आणि चित्रकार आपले काम करतात, त्यांची मुलाखत सुद्धा आपण घेऊया अक्षयची। आपल्याबरोबर आता चित्रकार अक्षय मिस्त्री आहेत, आणि त्यांचा असिस्टंट काय नाव, विनय वाडेकर, दोघे जण आहेत तिथे। आणि आम्ही मस्त गंड नदीमध्ये बसलोय, नदीच्या मधोमध थोडक्यात, म्हणजे बघा ही गंड नदी आहे एवढी, आणि थोडंसं म्हणजे किनाऱ्याच्या जवळचा दगड आहे। आणि हे काय नेमकं म्हणजे तुमच्या डोक्यात काय आलंय, काय करायचं असं
कॉन्सेप्ट सांगा. हा, हे हनुमानाचं चित्र आहे. एका उद्या हनुमान जयंती निमित्त ते चित्र साकारलं. म्हणजे जे सेतू बांधला होता हनुमानाने, जेव्हा ह्याला जायचं लंकेला जायचं होतं, तेव्हा सेतू बांधला होता दगडावरती, श्रीराम जयराम श्रीराम असं. म्हणजे त्या दगडावरती असं उपचार केला की आज रानोमा दिसतात दगडा, किंवा आपल्याकडे कॅनव्हास नसतो. बरोबर. मुलं कॅनव्हास साठी हे करत असतात की कलर कॅनव्हास पाहिजे तरच कलाकार घडू शकतो असं लोक म्हणत असतात. मुलं नवीन आर्टिस्ट म्हणत असतात, ते नवीन चित्रकार म्हणत असतात. त्याऐवजी मी नवीन नवीन कन्सेप्ट करत असतो. त्या निमित्ताने मला असं दगडावरती का की हनुमानाचं चित्र केलं तर लोकांना कळेल की बाबा कॅनव्हास नसला तरी आपण चित्र तयार करू शकतो. नैसर्गिक कॅनव्हास जिथे आजूबाजूला निसर्ग अतिशय सुंदर आहे. मला 1-2 तासात चित्र मी साकारलंय, म्हणजे रेखाटलेलं आहे. हे दगड रफ आहे पूर्ण प्रकारे, आणि काढायला जरा मजा आली. आणि काय निसर्गात असल्यामुळे पाणी आहे, पाणीत निसर्ग आहे. आता कुठच्या कलरने काढलंय? ऑइल पेंट कलर मध्ये, ऑइल मध्ये येतो, कारण ते 1-2-3 वर्ष टिकून राहील पाणी लागलं तरी. ह्या उद्देशाने ते मी चित्र साकारलं. आणि बाकीच्या ह्या दगडांवरती श्रीराम श्रीराम लिहणार आहे अशा पद्धतीने चित्र साकारलेलं आहे. आणि आता ही जी कॉन्सेप्ट आहे ती केव्हा आली, म्हणजे असं करायचं? माझी ही कॉन्सेप्ट परवा दिवशी आली, म्हणजे 2 दिवस. 2 दिवस मी आजूबाजूच्या नदी क्षेत्रात मी शोधत होतो की दगड कुठे भेटेल का, किंवा असं दगड म्हणजे असा एरिया बघत होता कुठे, किंवा असं पर्यटन स्थळ दिसेल का. म्हणून ज्या पद्धतीने दिसला मला समजलं त्या पद्धतीने मी इकडे आलो नाही हे चित्र. आणि मग गड नदीचे म्हणजे इथे फिरल्यानंतर वाटलं की हा स्पॉट बरोबर आहे, असं म्हणजे अशा प्रकारे या स्पॉटची निवड केली. सकाळी पण एक आर्टिस्ट होती माझ्यासोबत सुतार म्हणून, तिने त्याला मदत करायला थोडंफार हे केलं की बाबा. आता चालू केव्हा केलं? आज सकाळीच चालू केलं. 2 तासात आम्ही चित्र तिने रेखाटलं वगैरे. ही आर्टिस्ट आहे आणि त्याच्या पद्धतीने हा स्पॉट त्या पद्धतीने तिने निवडलेला आहे, कारण ती आर्टिस्ट असल्यामुळे आम्ही 2 दिवस स्पॉट निवडतोय. 2 नदीच्या किनारी कुठे कुठे त्याची खूप मदत झाली, आणि हे आम्ही चित्र सकाळी साकारलंय. तर अक्षयने याच्या अगोदर वेगवेगळ्या माध्यमातून चित्र रंगवले, म्हणजे नारळावरती चित्र आहे, कुठे कुठे केलंय, म्हणजे कुठचे चित्र? नारळावरती चित्र केलेत. आणि एक संदेश देण्याची चित्र, म्हणजे आता मी उपक्रम करतो वेगळे. मी संदेश देण्याच्या ऐवजी मी झाडावरती चित्र काढलेले आहेत की झाडं लोक तोडतात, ती तोडू नये म्हणून. अशी देवींची चित्र साकारलेत, सुपारीवरती चित्र साकारले. म्हणजे मगाशीच बोलल्याप्रमाणे की मुलं थांबतात, कलाकार होण्याऐवजी कॅनव्हास भेटत नाही, पेपर भेटत नाही, खर्चिक बाजू असते म्हणून कुठेतरी थांबले जातात. जे आपल्याकडे साहित्य आहे त्या साहित्यावर करणं, त्या उद्देशाने मी नवीन नवीन माध्यमातून चित्र साकारलं. रीतीच्या जाण्यावरती चित्र पण छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र साकारलंय. आपट्याच्या पानावरती विविध पानं, फुलं असे असेल, म्हणजे एकदम कमी खर्चात तुमच्याकडे कलर फक्त लागणार. कॅनव्हास आहे आपला. मला हे रेकॉर्डायला काहीच वाटलं नाही, कारण रोजचा सराव असल्यामुळे की काहीतरी वेगळं कॉन्सेप्ट मांडता येईल. कारण ह्याला 2-3 तास लागले, फक्त कल्पना घ्यायला जरा वेळ लागला आणि विचार काहीतरी वेगळं द्यायला पाहिजे. बरोबर. आणि वेगवेगळी चित्र असतात, आणि नवीन अपडेट करायचे असेल तर आपण काहीतरी चांगलं देणं, किंवा नवीन कलाकारांसाठी किंवा नवीन चित्रकारांसाठी एक ताकदीचा भार, म्हणजे चित्रातून काहीतरी वेगळं देता येईल अशा पद्धतीने मी चित्र साकारलेलं आहे. ओके. आणि खरोखर अप्रतिम चित्र आहे, आणि अप्रतिम जागा निवडली, कारण ही जागा बघून असं वाटतं कुठेतरी रामसेतूवरती आलं असं वाटतं. अनेक दगड आहेत त्या नदीमध्ये, गंड नदी आपली वातावरण. त्याच्यामुळे खरोखरच आपण रामसेतूवर बसून हनुमान आपल्या बरोबर आहे तसं वाटतं, आणि सुंदर आहे, अप्रतिम. धन्यवाद. साधारण 3x4 फुटाचं सुंदर असं पोर्ट्रेट बघतोय आपण. सुंदर चित्र ऑइल पेंट माध्यमातलं आहे. इथे गदा आहे, 2-3 वर्ष टिकून राहील. आणि ऑइल पेंट मुळे असल्यामुळे 2 ते 3 वर्ष व्यवस्थित राहील ते नदीच्या पाण्यात सुद्धा. मस्त. पाणी भरला की एकदा कधीतरी तुम्ही शर्ट घ्या. भरपूर पाणी असते इकडे. होय, मोठी नदी आहे ना, आणि ही सिंधुदुर्गातली मोठी नदी आहे, गड नदी. प्रचंड पाणी असतं पावसामध्ये इकडे. छान वाटलं, मस्त. जय हनुमान, जय श्रीराम. आणि बघा सगळे राम 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 मस्त लिहिले. आणि हे ना दगड बघा अप्रतिम आहे ना, प्रत्येक दगडाचा आकार असा आहे ना, सुंदर सुंदर. असं वाटतं की पेंटिंग मधले दगड आहेत, हे वेगवेगळ्या आकाराचे दगड आहेत. अप्रतिम असं चित्र आहे. निसर्गाची किमिया, आणि कसं म्हणजे एरिया आहे बघा संपूर्ण. रामसेतूवरती होतं असं वाटेल आपल्याला. मस्त मस्त दगड आहेत. तिकडे सुद्धा तसंच आहे, पाषाण समोर, त्याच्या समोर उभा देव, असं संपूर्ण एरिया आहे.
छान. आणि तुम्हाला जर प्रत्यक्ष चित्र बघायला यायचं असेल तर उभादेवला यायचं, वागदे पूल क्रॉस करून कणकवलीपासून, आणि इथून फक्त अर्ध्या मिनिटाच्या अंतरावर पुढे खालच्या बाजूला म्हणजे उभादेवच्या खालच्या बाजूला चालत आलात की हा एक मोठा दगड दिसेल. आणि या ठिकाणी आता अक्षय लिहितोय की श्री हनुमान चित्राकडे, असं म्हणजे इथून ॲरो असणार, त्या ॲरोच्या बरोबर समोर तो दगड आहे, ते पाषाण. त्या पाषाणावरती जिथे ॲरो आहे त्याच्या बॅक साईडला हनुमानाचं चित्र आहे. तुम्ही सुद्धा या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन बघू शकता. म्हणजे एक इथे ॲरो आहे, इथे ॲरो असणार, आणि या ॲरोच्या समोर तो ॲरो, हे 2 ॲरो आहेत. बाकी ठिकाणी तुम्हाला श्रीराम श्रीराम लिहिलं म्हणजे दिसेल. तिकडे एक दगडाचा पॅच आहे, पण त्या ठिकाणी नाही जायचा, कारण तो बरोबर उभादेवच्या समोरचा पॅच आहे. हा दुसरा त्या खालच्या बाजूला पॅच आहे दगडाचा. म्हणजे इथल्या लोकल लोकांना लक्षात येईल हा उभादेवच्या खालच्या बाजूचा, जरासा म्हणजे उभादेवपासून 20-25 मीटर खालच्या बाजूला जो पॅच आहे त्या ठिकाणी हे चित्र रंगवलेलं आहे. या तुम्ही इथून साधारण पायवाटसारखी वाट आहे, मी इथूनच आलो होतो.